मित्रांनो, मागचं लेक्चर जे काही होतं आपलं, तर ते संकीर्ण प्रयोगाचं मी घेतलं. ते परिपूर्ण कंटेंट आणि परिपूर्ण सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं लेक्चर. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं होतं की सर, वाक्य पृथक्करण म्हटल्यानंतर पेपरच्या दृष्टिकोनातून आमची बरीचशी प्रश्न त्या ठिकाणी चुकतात, तर त्यावर ते एक लेक्चर घ्या. तर मी आज जे काही वाक्य पृथक्करणाचं लेक्चर घेऊन आलो आहे, ते सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर आहे. ओके, म्हणजे फक्त आतापर्यंत तुम्ही काही ठिकाणी अभ्यासलं असेल, फक्त केवळ वाक्याचं पृथक्करण तुम्ही केलेलं असेल, पण या लेक्चरमध्ये तुम्हाला मी केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तिघं वाक्यांचं पृथक्करण कसं केलं जातं आणि त्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं सर्व समावेशक लेक्चर त्या ठिकाणी आपण घेतोय. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया आपण आजच्या लेक्चरकडं. ओके, बघा आता यामध्ये वाक्य पृथक्करण म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात वाक्य पृथक्करण. तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यात आलेले सर्व घटक वेगवेगळे करणे. काय, वाक्यामध्ये जेवढे घटक आलेले असतील त्या सर्व घटकांना वेगवेगळं करणं व त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध पृथक्करणात दाखविणे, म्हणजेच याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर वाक्य पृथक्करण त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने वाक्य पृथक्करणाची संकल्पना आहे की वाक्य जे काही दिलेलं असतं आपल्याला, त्या वाक्यामध्ये एकत्र आलेले जे सर्वच्या सर्व घटक असतात, त्या सर्वच्या सर्व घटकांचा जो एकमेकांशी असलेला संबंध असतो तो त्या ठिकाणी दाखवणं, ही जी रचना असते वाक्य पृथक्करणाची असते. आणि मित्रांनो, वाक्य पृथक्करणामध्ये कोणकोणते घटक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात, तर त्यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे उद्देश विभाग, आणि दुसरा जो येतो तो म्हणजे विधेय विभाग. मग उद्देश विभागामध्ये काय येतं, तर उद्देश म्हटल्यानंतर त्या ठिकाणी याला काय म्हटलं जातो, तर कर्ता. उद्देश म्हणजे कर्ता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर. कर्ता आणि कर्म ओळखण्याची पद्धत मी याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर घेतलेलं आहे. ते आवर्जून सर्च करून लक्ष मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जाऊन सर्च करून ते लेक्चर बघून घ्या की कर्ता व कर्म कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे. त्यावरती अगदी सविस्तर मी लेक्चर घेतलेलं आहे, ते आवर्जून सर्वांनी बघा. त्यानंतर इकडे जर तुम्ही आला तर मूळ उद्देश म्हणजे याला काय म्हटलं जातं, तर मूळ कर्ता. ओके, अशा पद्धतीने ते आपल्याला ओळखायला लागतं. ते लेक्चर तुम्ही आधी बघा, त्याच्यानंतर हे लेक्चर बघा. खूप महत्त्वाच्या या संकल्पना आहे. हे लेक्चर बघितल्यानंतर तुमचं वाक्य पृथक्करणावरचा प्रश्न कसाही येऊ दे, अजिबात चुकणार नाही. समजलं का. त्यानंतर उद्देश विस्तार म्हटल्यानंतर उद्देश विस्तार कशा पद्धतीने ओळखला जातो आणि उद्देश विस्तार म्हणजे काय ते आपल्याला घ्यायचं आहे. विधेय विभागामध्ये येणाऱ्या संकल्पना कोणकोणत्या आहेत, तर सर्वात पहिल्यांदा मुख्य विधेय. मित्रांनो, विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे याला म्हटलं जातं क्रियापद. त्यानंतर विधेय विस्तार म्हणजे याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द समूह. त्या संपूर्ण संकल्पना मी पुढे त्या ठिकाणी ऍड केलेल्या आहे किंवा समाविष्ट केलेल्या आहेत. कर्म, त्याचा पर्याय नाव आहे कर्मपूरक. आता तुम्ही जर बघितल्या प्रश्नपत्रिका, तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रश्न विचारताना दिसतोय की कर्मपूरक ओळखा. कर्मपूरक ओळखा म्हणजे काय, तर वाक्यामध्ये आलेलं जे काही कर्म असतं तेच तुम्हाला ओळखायला सांगितलेलं असतं, त्याचं पर्यायी नाव कर्मपूरक आहे. ओके, ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर कर्मविस्तार म्हटल्यानंतर आपण कर्मविस्ताराविषयी माहिती जाणून घेऊया. कर्मपूरक विस्तार, त्याला कर्म विस्तार म्हणा किंवा कर्मपूरक विस्तार म्हणा. त्यानंतर आहे पाचवा महत्त्वाचा भाग, तो विधेय विभागामधला, तो म्हणजे कोणता, तर विधेयपूरक. विधेयपूरकामध्ये काय काय येतं, तर सर्वात जास्त मार्क घेऊन जाणारा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता, तर विधानपूरक आहे. विधानपूरक, त्याचं पर्याय नाव आहे विधीपूरक. अशा दोन नावांनी त्याला ओळखलं जातं. म्हणजे पेपरमध्ये विचारताना विचारलं जात आहे की दिलेल्या पर्यायातील विधानपूरक ओळखा किंवा दिलेल्या पर्यायातील विधीपूरक ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जात आहेत मित्रांनो. मग आता तुम्हाला या सर्व संकल्पना पुढे अभ्यासता येणार आहेत. त्यानंतर कर्मपूरक मी तुम्हाला सांगितलं, आणि 3 नंबरमध्ये आधारपूरक. ओके, मग आधारपूरक म्हणजे काय असतं, आयोग तुम्हाला किंवा एमपीएससी किंवा इतर परीक्षांमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पेपरमध्ये की दिलेल्या पर्यायातील कर्मपूरकचे संपूर्ण जे काही घटक आहे ते कोणकोणते आहे ते ओळखा. तर तुम्हाला माहिती असावं की विधेयपूरकमध्ये, मी कर्मपूरक नाही तर विधेयपूरकमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कर्मपूरकमध्ये नाही तर विधेयपूरकमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते ओळखा. तर विधेयपूरकमध्ये येताना सर्वात पहिल्यांदा विधानपूरक येतं, त्याच्यानंतर कर्मपूरक येतं आणि त्याच्यानंतर आधारपूरक येतं. म्हणजे 3 घटकांचा समावेश या विधेयपूरकमध्ये केला जातो. हेही तुम्हाला एकदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचं कन्सेप्ट तुम्हाला अशा पद्धतीने क्लिअर करायचे आहे. त्यानंतर जर पुढे आलात तुम्ही तर उद्देश. आता सर्वात पहिल्यांदा उद्देश म्हणजे काय ते आधी जाणून घ्या, ती समजून घ्या संपूर्ण संकल्पना, आणि मग आपण पुढे मार्गस्थ होऊया. बघा, वाक्यातील कर्त्यालाच, वाक्यामध्ये जो कर्ता असतो त्यालाच काय म्हणतात, तर वाक्यातील कर्त्यालाच काय म्हणतात, उद्देश म्हणतात. उद्देश म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीने जेव्हा त्याचं लिखाण केलं जाते आहे
तेव्हा हा उद्देश आहे. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. आधी पण मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर फक्त उद्देश आला, बरोबर. उद्देश म्हटल्यानंतर इथं याचा अर्थ होतो फक्त हेतू. ओके, या दोन गोष्टी आहे आणि या दोन्ही गोष्टींमध्ये कसा आहे तर फरक आपल्याला जाणवतोय. आता इकडे बघा, वाक्यातील क्रिया करणारा घटक जो असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला वाक्यातील क्रिया करणारा घटक म्हणजे त्याला बोललं जातं उद्देश. अशा पद्धतीने ही महत्वाची संकल्पना आहे. आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की लेखकाला निर्मितीचा आनंदाचा वेगळा असतो. या वाक्यामध्ये कोणता उद्देश आलेला आहे, तर तुम्हा सर्वांना माहिती की आपण काय करत असतो, सर्वात पहिल्यांदा वाक्यातील क्रियापद घेत असतो. क्रियापदाला असं होतो, त्या क्रियापदाचा मूळ धातू घेतो उद्देश किंवा कर्ता ओळखताना. त्या कर्त्याला आपण कशाने प्रश्न विचारतो, तर जो मूळ धातू आलेला आहे त्याला नारा किंवा नारी किंवा नाऱ्या किंवा नारे, कोण जर व्यक्तिवाचक असेल तर कोण, आणि जर वस्तुवाचक असेल तर कायने प्रश्न आपण विचारतो. मग असणारा कोण, तुम्ही असा प्रश्न तिथे विचारू शकतात. तर तुम्हाला येणारं जे काही उत्तर मिळतं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आनंद. म्हणजे इथं प्रश्न आपल्याला म्हणजे जो काही वाक्यातील कर्ता मिळाला तर तो कोणता मिळाला, आनंद मिळाला. ज्याला ही पद्धत माहिती नसेल तर तो 100% उत्तर कोणतं सांगतो, तर लेखकाला. लेखकाला ते येऊ शकत नाही. चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द कशामध्ये समाविष्ट होतो, पुढे तुम्हाला ते अभ्यासायचं आहे. ते विधान पूरकामध्ये जातं, ते कशा पद्धतीने जातं, या सर्व कन्सेप्ट पुढे तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर पुढे बघा, भावाला नोकरी लागली, वाक्यामध्ये क्रियापदाला लागली, याचा मूळ धातू येतो लाग. तर तुम्ही इथं वस्तुवाचक आहे करता म्हणून, वस्तुवाचक करता आहे म्हणून तुम्ही इथं प्रश्न विचारू शकतात, लागलेली काय. हा प्रश्न तुम्ही जर विचारला, इथं वाक्यामध्ये कर्म ओळखताना लागलेली काय अशा पद्धतीने आपण घेतो. तर कर्ता ओळखताना आपण लागणारी काय अशा पद्धतीने विचारू शकतो. लागलेली काय म्हणजे नोकरीच येणार आहे, आणि लागणारी काय तरी सुद्धा त्याचं उत्तर नोकरी आलेलं असणार आहे. मग यामधून दोन गोष्टी क्लिअर होतात की जे वाक्य आलेलं आहे ते वाक्य सकर्मक नाही, तर त्या वाक्याची रचना आहे अकर्मक. म्हणजे कर्त्यापासून क्रिया निघते, कर्त्याजवळच थांबते, ती रचना ही कसली असते तर अकर्मकची असते, बरोबर. मग आता लागणारी काय, तर येणारं उत्तर आपल्याला मिळालं नोकरी. म्हणजे वाक्यातील हा काय मिळाला, तर वाक्यातील हा आपल्याला कर्ता मिळाला अशा पद्धतीने, किंवा वाक्यातील हा आपल्याला उद्देश मिळाला अशा पद्धतीची कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर करायची आहे. ओके, हा पहिला महत्वाचा पार्ट होता, तो म्हणजे उद्देश. ओके, म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा जो घटक असतो तो उद्देश असतो. नंबर 2 मध्ये बघा, उद्देश विस्तार हा एक महत्वाचा पार्ट आहे की वाक्यामध्ये उद्देश विस्तार किती प्रकारे येत असतं. तर वाक्यामध्ये येताना उद्देश विस्तार हे 3 प्रकारे येतं. सर्वात पहिल्यांदा ते अधिविशेषण म्हणूनही येऊ शकतं. जे वाक्यामध्ये आलेलं जे अधिविशेषण असतं, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी एखादा शब्द कर्त्याच्या आधी आलेला असेल तर तो अधिविशेषण, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी एखादा शब्द नामाच्या अगोदर आलेला असेल तर ते अधिविशेषण असतं. मग ते अधिविशेषण इकडं मराठी व्याकरणामध्ये कुणाचं काम करतं, तर ते उद्देश विस्ताराचं कार्य करतं. बघा, अधिविशेषणाचा उद्देश विस्तार म्हणून वापर केला जातो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की अधिविशेषणाचा वापर कसा केला जातो, तो उद्देश विस्तार म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो. वाक्य दिलंय की तांबडा घोडा विजयी झाला. इथं वाक्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे, तर नाम आलेलं आहे घोडा, बरोबर. हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे, तर घोडा हे नाम आलेलं आहे. या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलं आहे, तांबडा आलाय. म्हणजे ते अधिविशेषण आहे, पण ते एका कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगते आहे म्हणून ते त्या ठिकाणी काय आलेलं आहे, ते उद्देश विस्तार आलेला आहे. कारण की मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती असावं की जेव्हा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी एखादा शब्द समूह किंवा एखादा शब्द जर कर्त्याच्या आधी आलेला असेल तर ती रचना ही कुणाची असते, ती उद्देश विस्ताराची असते. तसा इथं वाक्यामध्ये विजय होणारा कोण आहे, तर घोडा आहे. वाक्यामध्ये कर्ता हा आलेला आहे, त्याला तुम्ही नाम म्हणू शकतात, काही अडचण नाही, किंवा त्याला तुम्ही उद्देश असं त्या ठिकाणी म्हणतात, बरोबर. मग या उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द समूह येतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर उद्देश विस्तार असं म्हटलं जातं. मग आता या घोड्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलेला आहे, तर तो तांबडा आलेला आहे. तांबडा हे अधिविशेषणाचं सुद्धा काम करते, तेच अधिविशेषण उद्देश विस्तार म्हणून आलेलं आहे. हा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा, बरोबर. नंबर 2 मध्ये या बघा, अजून उद्देश विस्तार काय म्हणून आलेलं असतं, तर कृदंत विशेषण म्हणूनही उद्देश विस्ताराचा वापर झालेला असतो. मग आता कृदंत विशेषण म्हणजे काय असतं मित्रांनो, बघा, क्रियापदाच्या मूळ धातूपासून तयार झालेले विशेषण. ओके, काय, क्रियापदाच्या मूळ धातूपासून तयार झालेले जे विशेषण असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्या सुद्धा म्हणजे ते कृदंत विशेषण म्हणून त्या ठिकाणी येतं. पण ते सुद्धा कुणाचं काम करतं म्हणे, तर उद्देश विस्ताराचं कार्य ते करत असतं. आता बघा,
गाणारा मनुष्य पुढे आला. आता गाणारा कोण रे, तर हा मनुष्य आहे. बरोबर, गाणारा कोण आहे, तर हा मनुष्य आहे. म्हणजे वाक्यातील हा कर्ता झाला किंवा उद्देश झाला. बरोबर, किंवा त्याला त्या ठिकाणी तुम्ही नामही म्हणू शकतात. बरोबर, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, मनुष्य आहे, पण तो कसा आहे, गाणारा आहे. बरोबर, म्हणजे याचं मूळ रूप काय आहे, तर गा हे मूळ रूप आहे क्रियापदाचं. त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन गाणारा हे त्या ठिकाणी कृदंत विशेषण झालेलं आहे. म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापासून ते बनलेलं आहे. बरोबर, मग ते कृदंत विशेषण कुणाचं काम करतं म्हणे, ते कृदंत विशेषण उद्देश विस्ताराचं कार्य करतं. म्हणजे या वाक्यामध्ये उद्देश विस्तार कोणता शब्द झालेला आहे, तो उद्देश विस्तार गाणारा हा शब्द इथे आलेला आहे. अशा पद्धतीच्या एकदम सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट तुमच्या समोर मांडतोय. या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करा, म्हणजे आपल्याला केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ह्या तिघ ज्या कन्सेप्ट आहे त्या उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करता येणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, 90% येणारी उदाहरणं इथे असतात. इथे त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारलेली असतात. षष्टी विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द, जिथे षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला असतं, म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की चा, ची, चे, बरोबर ना, किंवा झा, झी, झे ही सर्व एक वचन मधली प्रत्यय आहे. बरोबर, किंवा चे, च्या, ची किंवा झे, झा, झे अशा पद्धतीने त्या ठिकाणी काही संपूर्ण जी काही प्रत्यय आलेली आहे ती संपूर्ण प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहे, तरी संपूर्ण येणारी प्रत्यय षष्टी विभक्तीची आहे. बरोबर, म्हणजे आता उदाहरण काय, माशांच्या काळजाचे तेल पौष्टिक असते. बरोबर ना, म्हणजे पौष्टिक असणारे काय, तर तेल हा वाक्यातला कर्ता आलाय. बरोबर, याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्द समूह आलाय, तर हा आलाय माशांच्या काळजाचे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की तिथं षष्टी विभक्तीची प्रत्यय जी काही जोडलेली असतात ती शब्द सुद्धा उद्देश विस्ताराचं कार्य करतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये आता प्रश्न विचारलेली आहेत तर सर्वात जास्त प्रश्न या घटकावरती विचारले जातात. 90% विद्यार्थी हेच पाठ करतात. बरोबर, पण नुसतं एवढंच लक्षात ठेवून चालणार नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की अधिविशेषण आणि कृदंत विशेषण या कन्सेप्ट सुद्धा लक्षात असू द्या, कारण की जास्तीत जास्त प्रश्न ह्या घटकावरती सुद्धा विचारताना आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने हा उद्देश विस्तार कन्सेप्ट होता. पुढे या आता बघा, आता पुढे आहे विधेय विभाग. तुम्हाला मी सांगितलं की विधेय विभागामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होताना दिसतो. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा वाक्यातील विधेय म्हणजे काय किंवा क्रियापद म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, विधेय म्हणतात. अगदी बरोबर आहे. पहिलं उदाहरण आहे, घरात चोर शिरला. आता इथं त्या ठिकाणी घरात चोर शिरला या वाक्यातलं क्रियापद कोणतं असणार आहे, तर वाक्यातलं क्रियापद असणार आहे शिरला. हे वाक्यातलं क्रियापद का, कारण की ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने तो कन्सेप्ट आहे. त्यानंतर विधेय विस्तार हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. याला तुम्ही त्या ठिकाणी 5 स्टार करू शकतात. 5 स्टार का सर एवढे, तर यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि मार्क जाण्याची दाट शक्यता असते. सर्वात पहिल्यांदा बघा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द समूह असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात विधेय विस्तार. ते काय असतं, तर ते विधेय विस्तारामध्ये समाविष्ट होतं. वाक्यातील क्रियापदाला केव्हा, कुठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात अशा प्रकारची प्रश्न विचारा. म्हणजे 90% उदाहरणं अशा स्वरूपाची आलेली असतात. 90% उदाहरणं अशा पद्धतीने आलेली असतात. जर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर येणारं जे काही उत्तर असतं का नाही मित्रांनो, ते येणारं उत्तर हे विधेय विस्ताराचं कार्य करतं. म्हणजे 90% येणारी उदाहरणं अशा स्वरूपाची असतात. त्याच्यानंतर पुढे बघा, वाक्यातील क्रियाविशेषणे. बघा, वाक्यातील क्रियाविशेषणे कुणाचं काम करतात, तर विधेय विस्ताराचं त्या ठिकाणी ते कार्य करीत असतात. समजलं का, कुणाचं कार्य करीत असतात, विधेय विस्ताराचं ते कार्य त्या ठिकाणी करीत असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं की इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते. काय, या वाक्यामध्ये कोणता शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेला आहे, तर या वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे कोणतं, तर कधीही. हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आहे. तुम्हाला सांगायचं थोडक्यात ते काय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ते क्रियाविशेषण अव्यय जरी असलं पण ते या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते आहे. त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत असताना ते कुणाचं काम करतं, क्रियाविशेषण अव्ययाचं ते कार्य करतं. हा क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करत असताना ते काय असतं, विधेय विस्तारामध्ये. कशामध्ये, तर विधेय विस्तारामध्ये ते समाविष्ट होत असतं. कारण की तो कन्सेप्ट थोर व्याकरणकारांनी आपल्याला सांगितलेला आहे की वाक्यामध्ये आलेलं जे क्रियाविशेषण अव्यय असतं ते विधेय विस्ताराचं कार्य करतं. पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे
की जे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असतं ते आधारपूरकाचं कार्य करतं. हाही कन्सेप्ट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, चला या पुढे आता हे झालं तुमचा विधेय विभाग. त्यानंतर पुढे आता विधेय पूरक म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की विधेय पूरकाचे प्रकार कोणकोणते पडतात. आता विधेय पूरक म्हणजे काय ते समजून घ्या आधी. वाक्यातील कर्ता व क्रियापद, ऐका याची व्याख्या सुद्धा पेपरमध्ये बऱ्याचदा आपल्याला विचारलेली आहे की वाक्यातील कर्ता व क्रियापद ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास काय ठरतात, असमर्थ ठरतात किंवा असमर्थ ठरतो. बरोबर, कोण कर्ता व क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा वाक्यात एखादा शब्द किंवा शब्द समूह वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो. त्यास काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं मित्रांनो विधेय पूरक. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची रचना इथे क्लिअर करणं गरजेचं आहे. याला म्हणतात विधेय पूरक. त्यानंतर पुढे बघा आता की अजून महत्वाचे एकाच वाक्यात जेव्हा दोन कर्म येतात, हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. स्टेटमेंट तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की अजून एक महत्वाचं काय आहे की जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्म येतात तेव्हा एक कर्म काय असतं प्रत्यक्ष, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दुसरे कर्म काय असते तर दुसरे कर्म असते अप्रत्यक्ष. बरोबर, हे कर्म विधेय पूरकाचे कार्य करते. कोणते? अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचे कार्य करते. हे स्टेटमेंट तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. समजलं का? की जेव्हा वाक्य पृथक्करण करत असताना योग्य पर्याय निवडा किंवा वाक्य पृथक्करणासंदर्भात योग्य पर्याय निवडा. जेव्हा असा प्रश्न येणार आहे मित्रांनो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट तुम्हाला आवर्जून विचारलं जाऊ शकतं की वाक्यामध्ये आलेलं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करतं. तर आपल्याला हे स्टेटमेंट माहिती असणं गरजेचं आहे. याला नोट करून ठेवा. ओके, त्यानंतर पुढे बघा विधेय पूरकाचे प्रकार कोणकोणते आहेत. तर सर्वात पहिला आहे कर्म किंवा कर्मपूरक, दुसरा आहे विधी पूरक किंवा त्याला म्हटलं जातं विधानपूरक, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आधारपूरक. ह्या तिघ गोष्टी आता सविस्तर उत्कृष्ट पद्धतीने जाणून घ्या, समजून घ्या. एक एक अभ्यासा बघा. सर्वात पहिली आहे तुमची विधीपूरक किंवा त्याला म्हटलं जातं विधानपूरक. विधीपूरक किंवा विधानपूरक म्हणजे काय असतं बघा. विधीपूरक म्हणजे कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द व कर्त्यानंतर आलेला शब्द. बरोबर, काय सांगतोय? विधीपूरक म्हणजे कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. कोणाविषयी? कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. हा सुद्धा कर्त्याविषयी अधिक माहिती सांगतो, पण हा म्हणजे अधिक माहिती सांगणारा व कर्त्यानंतर येणारा. उद्देश विस्तारामध्ये काय असतं? उद्देश विस्तारामध्ये असतं कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा, कर्त्याच्या आधी येणारा. बरं का? पण इकडं काय असतं? कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा, कर्त्याच्या नंतर येणारा. ओके, या दोन्ही गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. याला म्हटलं तर विधीपूरक किंवा विधानपूरक. यस, ओके, कन्सेप्ट क्लिअर. मग आता विधानपूरक कुठे कुठे वाक्यामध्ये येऊ शकतं. आता विधानपूरक हा एक शब्द ते नाम असू शकतं किंवा सर्वनाम असू शकतं. बरं का? या प्रकारामध्ये ते येऊ शकतं. हा सर्वात पहिला महत्वाचा पार्ट. नंबर 2 मध्ये बघा आता वाक्यात विधीपूरक किंवा विधानपूरक वाक्यात पुढील प्रमाणे ते कसं येऊ शकतं बघा. वाक्यामध्ये कर्त्यापूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडून, काय चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडून येणारा जो काही शब्द असतो तर तो सुद्धा कुणाचं काम करतो? तो विधानपूरकाचं काम करतो किंवा विधीपूरकाचं काम करतो. मग ते एखादं नाम असू शकतं, एखादं सर्वनाम असू शकतं किंवा ते एखादं विशेषणही असू शकतं. ते विधानपूरकाचं कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने विधानपूरक कुठे येऊ शकतं तर विधानपूरक हे कर्त्याच्या आधी म्हणजे कर्त्याच्या नंतर येतं, आणि इकडं रचना आहे की कर्त्याच्या पूर्वी सुद्धा त्याची रचना झालेली असते. इथं कुठं? या प्रकारामध्ये. हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. मी तुम्हाला सांगितलं कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणार कर्त्याच्या नंतर, पण हे 3 प्रकारे वाक्यामध्ये विधानपूरक येत असतं. हा सर्वात पहिला प्रकार आहे की चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द ते विधानपूरकाचं कार्य करतो. कुठे येतो? तो कर्त्याच्या आधी येतो. माझ्या बोलण्याकडे अतिशय बारकाईने लक्ष द्या. इकडं बघा की भावाला नोकरी लागली, लागणारी काय तर नोकरी हा वाक्यातील कर्ता आलाय. मी तुम्हाला सांगितलं कर्त्याच्या आधी येणारा जो शब्द समूह असतो किंवा येणारा जो शब्द असतो त्याला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय चतुर्थी म्हणजे सलाते, सलानाते अशा प्रकारची प्रत्यय त्याला जोडून यायला पाहिजे. म्हणजे आता इथं त्या ठिकाणी भावाला म्हटल्यानंतर हा वाक्यातील कर्ता नाही, तर याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं विधानपूरक. हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडणारा शब्द किंवा त्याला व्याकरणामध्ये अजून काय म्हटलं जातं तर व्याकरणामध्ये त्याला अजून म्हटलं जातं भोक्ता. समजला? कर्त्याच्या अगोदर चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडणारा शब्द भोक्ता म्हणूनही काम करतो. पण इथं विधानपूरक ही संकल्पना आपल्याला बऱ्याचदा विचारली गेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना द्वितीय आणि चतुर्थीमध्ये खूप मोठं कन्फ्युजन असतं.
पण मी तुम्हाला काही सेकंदामध्ये या दोघं गोष्टी क्लिअर करून सांगतो की द्वितीय विभक्ती म्हणजे काय असतं. तर फक्त आणि फक्त जे कर्म आलेलं असतं वाक्यामध्ये, एकच कर्म, आणि त्याला जर सलाते सलनाते अशा प्रकारचा प्रत्यय जुडलेला असेल तर ती आलेली रचना नेहमी कसली असते, तर ती आलेली रचना नेहमी द्वितीय विभक्तीची असते. दुसरी महत्वाची गोष्ट काय की कर्म सोडून, वाक्यामध्ये एकच कर्म आलेला असेल, कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला जेव्हा त्या ठिकाणी प्रत्यय जुडलेलं असतं ते नेहमी चतुर्थी विभक्तीमध्येच समाविष्ट होतं. संपला विषय. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरं बघा, आता लेखकाला निर्मितीचा आनंदच वेगळा असतो. आपण उद्देशामध्ये याचा समावेश केला होता. आता इथं काय आलेलं आहे, लेखकाला आलेलं आहे, बरोबर. मग लेखकाला म्हटल्यानंतर चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय इथं जुडलेलं आहे. मग चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जर जुडलेलं आहे तर आलेली रचना कशामध्ये समाविष्ट होणार आहे, तर आलेली रचना ही विधान पूरकामध्ये येणार आहे. कारण की चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जुडलेला शब्द कर्त्याच्या आधी त्या ठिकाणी आलेला असेल तर तो कुणाचं काम करतो म्हणे, तर तो याचं काम करतो विधान पूरकाचं किंवा विधी पूरकाचं. अगदी सोप्या भाषेमध्ये या कन्सेप्ट तुमच्या समोर मांडतो. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार राज्यसेवा मेन्सला विचारलेला प्रश्न यावरती, वाक्यातील कर्ता व कर्त्यानंतर आलेले नाम. काय सांगतोय, वाक्यातील कर्ता व कर्त्यानंतर आलेले नाम. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते, समजलं का. इथं प्रश्न 2 ते 3 वेळेस राज्यसेवा मुख्याला विचारलेली प्रश्न आहे ती. ओके. तर इकडे काय सांगितलं, कर्ता व कर्त्यानंतर आलेले नाम दोघेही एकाच व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असतील. काय सांगतोय, एकाच व्यक्तीसाठी किंवा एकाच वस्तूसाठी जर ते नाम आलेलं असेल, समजलं का. कर्त्यानंतर आलेलं नाम एकाच व्यक्तीसाठी एकाच वस्तूसाठी आलेलं असेल तर ते आलेलं जे काही असतं तर येणारे नाम हे काय असतं, तर विधान पूरक असतं. मी 2-3 वेळेस रिपीट केलं, पुन्हा एकदा सांगतो. कर्त्यानंतर आलेले नाम जर एकाच व्यक्ती आणि वस्तू संदर्भात असतील तर ती रचना ही कुणाची असते, विधान पूरकाची असते. आयोगाने विचारलेलं उदाहरण बघा, त्याच्या पुरता मामा झाला. त्याच्या पुरता मामा झाला म्हणजे इथं त्या ठिकाणी फक्त त्याच्या पुरता आहे ना. कर्त्यानंतर आलेलं नाम एकाच व्यक्ती संदर्भात आलेला आहे, बरोबर का. दुसऱ्या कुणासाठीही तो आलेला नाही. म्हणजे इथं या वाक्यामध्ये विधान पूरक कोण येणार आहे, तर विधान पूरक येणार आहे मामा. अशा पद्धतीने मित्रांनो हा कन्सेप्ट आपण प्रॉपर क्लिअर केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, कालिदास कवी होते. आता कवी म्हटल्यानंतर हे विधान पूरक आलेलं आहे. इथं काय आलेलं आहे, विधान पूरक आलेलं आहे. आता कालिदास म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त कुणासाठी आलेत, ते म्हणजे कवी कुणासाठी आलेत, तर फक्त कालिदाससाठी आलेत. अशा पद्धतीने म्हणजे कर्त्यानंतर येणारा शब्द, येणारा नाम जर एकाच व्यक्ती संदर्भात असेल तर ती रचना विधान पूरकाची असते. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार काय बघा, कर्त्याची विधी विशेषणे. कर्त्याची विधी विशेषणे कर्त्यानंतर किंवा एखाद्या नामानंतर येणारं जे काही विशेषण असतं ते कुणाचं काम करतं, ते विधी पूरकाचं काम करतं किंवा विधान पूरकाचं काम करतं. हा तिसरा प्रकार. समजलं का. पहिला मी तुम्हाला सांगितला, पहिला चतुर्थी विभक्तीची प्रत्यय. दुसरा सांगितला वाक्यामध्ये आलेलं नाम एकाच व्यक्ती वस्तू संदर्भात असतील. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला की वाक्यामध्ये आलेली कर्त्याची विधी विशेषणे विधी पूरकाचं काम करतात किंवा विधान पूरकाचं काम करतात. माझा भाऊ गौरव डॉक्टर झाला. गौरव वाक्यामध्ये नाम आलं रे, त्याच्यानंतर आला डॉक्टर. वाक्यामध्ये विधी विशेषण आलाय, मग डॉक्टर हे वाक्यामध्ये कुणाचं काम करताय, तर डॉक्टर हे वाक्यामध्ये विधान पूरकाचं काम करताय. समजलं का. अशा पद्धतीने माझी ताई हुशार आहे. ताई म्हटल्यानंतर वाक्यामध्ये कोण आलाय, नाम आलाय. हुशार वाक्यामध्ये काय आलेलं असणार आहे, तर वाक्यामध्ये ते विधान पूरक आलेलं असणार आहे किंवा विधी पूरक आलेलं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर विधान पूरक किती प्रकारे कार्य करतं, 3 प्रकारे एकदम साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये या कन्सेप्ट तुमच्या समोर मांडल्या. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कर्म किंवा कर्मपूरक. अतिशय सोपा प्रकार आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. कर्म म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वाक्यात प्रत्यक्ष क्रिया ज्याच्यावरती घडते त्याला वाक्यामध्ये कर्म म्हणतात, सांगण्याची गरज नसावी. वाक्यातील क्रिया सोसणारा जो असतो त्याला वाक्यामध्ये काय म्हणतात, कर्म म्हणतात. कर्माला कर्मपूरक या नावानेही ओळखतात. वाक्यातील कर्म तुम्हाला ओळखायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात घ्या, वाक्यातील सर्वप्रथम क्रियापद शोधावे. या वाक्यातलं क्रियापद आलेलं आहे फोडली, बरोबर. सौरभने गाडीची काच फोडली. वाक्यातलं क्रियापद आलं आहे फोडली. क्रियापदाचा मूळ धातू घ्या फोड. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारा, फोडलेली काय.
लेला लेली लेले, लेल्या कायने प्रश्न विचारायचा. काय सांगतोय? फोडलेली काय, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे वाक्यातील कर्म तुम्हाला ओळखायचं असेल, मी तुम्हाला सांगतोय नेहमी की ते लेक्चर आवर्जून सर्वांनी बघून घ्या, कर्ता कर्म ओळखण्याचं. बरोबर. लेला लेली लेले लेल्या कायने प्रश्न विचारा. म्हणजे येणारं जे काही उत्तर असणार आहे ते येणारं उत्तर तुम्हाला वाक्यातलं कर्म मिळणार आहे. फोडलेली काय, तर फोडलेली काच म्हणजे वाक्यातील तुम्हाला काय मिळालं? तर कर्म मिळालं. फोडलेली काय तर काच. बरोबर. अशा पद्धतीने वाक्यातील कर्म तुम्हाला ओळखायला लागतं. ओके. ही कन्सेप्ट आहे कर्म किंवा कर्मपूरकची. बरोबर. त्यानंतर पुढे आधारपूरक. मी तुम्हाला सांगितलं आधीच की क्रियेला आधार देणाऱ्या घटकांना आधारपूरक म्हणतात. क्रियेला आधार देणार. फक्त एवढं लक्षात राहून चालणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार? अभ्यास. कसा? वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आधारपूरकाचं कार्य करतात. कोणाचं कार्य करतात? आधारपूरकाचं त्या ठिकाणी कार्य करतात. बरोबर. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर स्थलवाचकचे प्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरोबर. की स्थितीदर्शक आणि गतिदर्शक हे दोन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. तर आता बघा की इथं पतंग झाडा आड अडकला. आता इथं क्रियेबद्दल अधिक माहिती, जर तुम्हाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील ओळखायचं असेल तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील ओळखताना सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रिया कुठे घडली, फक्त प्रश्न त्या ठिकाणी याच्याने विचारावा लागतो. म्हणजे येणारं जे काही उत्तर असतं ते आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तिथे समजतं. म्हणजे पतंग झाडा आड अडकला, कुठे अडकला, अशा प्रकारचा प्रश्न जर मी त्या ठिकाणी विचारला मित्रांनो, तर येणारं जे काही उत्तर असणार आहे तर येणारं उत्तर त्या ठिकाणी काय? झाडा आड. म्हणजे वाक्यामध्ये काय आलं? तर स्थलवाचक क्रियाविशेषण ते आलं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट कुणाचं काम करतंय? ते आधारपूरकाचं काम करतंय. समजलं का? म्हणजे या ठिकाणी मागे विहीर आहे. कुठे विहीर आहे? तर मागे. म्हणजे हे सुद्धा काय आलेलं आहे? आधारपूरक आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करून पुढे मार्गस्थ होणं गरजेचं आहे. ओके. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व संकल्पना होत्या. प्रत्यक्ष आपण आता काय करूयात? पृथक्करण करूयात. सर्वात पहिल्यांदा केवळ वाक्याचं पृथक्करण, म्हणजे ज्या कन्सेप्ट तुम्हाला कितपत समजल्या किंवा पेपरमध्ये प्रश्न कसाही विचारू दे, हे लेक्चर बघितल्यानंतर अजिबात प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. सर्वात पहिल्यांदा केवळ वाक्य, त्याच्यानंतर मिश्र वाक्य आणि त्याच्यानंतर मग संयुक्त वाक्य, तिघ वाक्यांचं पृथक्करण आपण करून घेणार आहोत. आतापर्यंत प्रश्न फक्त केवळ वाक्यांवरती विचारलेला आहे, केवळ वाक्याच्या पृथक्करणावरती आलेला आहे. पण संयुक्त वाक्य असेल, मिश्र वाक्य असेल, यांच्या पृथक्करणावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा आता उदाहरण काय दिलं आहे? आमचा कुत्रा काळूराम एका बागेत खेळताना, बरोबर, धपकन हौदात पडला, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. सर्वात पहिल्यांदा वाक्यातील मूळ उद्देश शोधायचा. म्हणजे तिथून आपल्या वाक्याची पृथक्करणाची लाईन हळूहळू सुरू होते. बघा आता पडणारा कोण? तर आमचा कुत्रा नाही, तर फक्त काळूराम. म्हणजे वाक्यामध्ये मूळ उद्देश कोण आला? तर मूळ उद्देश आला काळूराम. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्दसमूह आलाय का त्याच्या आधी? तर आलेला आहे आमचा कुत्रा. म्हणजे षष्ठी विभक्तीचा प्रत्यय मी तुम्हाला सांगितलं, षष्ठी विभक्तीचं प्रत्यय त्या ठिकाणी जोडून आलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कुत्रा हे म्हणजे आमचा कुत्रा, काळूराम तर आहे पण तो काय आमचा कुत्रा आहे. म्हणजे आमचा कुत्रा हे दोन शब्द काळूरामाबद्दल अधिक माहिती सांगताय. मग ती उद्देश विस्तारामध्ये येणार आहे आमचा कुत्रा. ही उद्देश विस्तारामध्ये समाविष्ट होणार. म्हणजे काळूराम गेला, कुत्रा गेला, आमचा गेला. बरोबर. उरलेले शब्द कोणकोणते? एका बागेत खेळताना धपकन हौदात पडला. पडला म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? तर पडला. हे काय आलेलं आहे? तर हे आलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट पडला. हे काय आलेलं आहे? तर पडला म्हटल्यानंतर क्रियापद आलेलं आहे. याला काय म्हटलं जातं? मूळ विधेय म्हणून त्याची ओळख आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर हे झालं तुमचं क्रियापद गेलं. बरोबर. मग आता मी तुम्हाला सांगितलं की जर वाक्यामध्ये कर्म आलेला असेल तर कर्म त्या ठिकाणी येताना कसं? तरण्याची क्रिया कोणावर घडते? किंवा लेला लेली लेल्या कायने प्रश्न विचारायचा. पडलेला काय? तर काळूरामाचे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही वाक्य अकर्मक आहे. म्हणजे वाक्य अकर्मक आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही किंवा कर्मपूरक नाही. कर्म म्हणा किंवा कर्मपूरक म्हणा, ते वाक्यामध्ये नाही. मग कर्म विस्तारही नाही. मग आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे केव्हा, कसे, कुठे. बरोबर ना? अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारायची आहे. आणि विधेयपूरक मी तुम्हाला सांगितलं विधेयपूरक मध्ये कोण कोण येतं. तर विधेयपूरक मध्ये तुम्हाला प्रकारही सांगितले
त्याला तुम्ही फक्त विधेयपूरक म्हणण्यापेक्षा फक्त पूरकही म्हटलं असतं तरी चाललं असतं, काही फरक पडत नाही, बरोबर. मग त्याच्यामध्ये आधारपूरक विधानपूरक यांचा समावेश होताना दिसतो. मग आता इथं काय आहे, कुठे पडला, एका बागेत, एका बागेत पडला, बरोबर. केव्हा पडला, खेळताना, अशा पद्धतीने. कसा पडला, धपकन. पुन्हा कुठे पडला, हौदात. आले का सर्वच्या सर्व शब्द, एकदा बघून घ्या. हौदात गेला, धपकन गेला, खेळताना गेला, एका बागेत गेला, बरोबर. म्हणजे सर्व शब्दांचं काय झालंय, पृथक्करण झालं. हे होतं केवळ वाक्याचं पृथक्करण. कोणतं होतं, केवळ वाक्याचं पृथक्करण. सर अशा पद्धतीने विचार करायला लागतं का, यस, अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला लागतो आणि अशा पद्धतीने पृथक्करण करावं लागतं. दुसरं उदाहरण आहे बघा, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही, बरोबर. आता मित्रांनो, जर तुम्हाला मराठी अशाच पद्धतीने अपडेट स्वरूपाचं मराठी शिकायचं असेल सोप्या भाषेमध्ये, तर आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, किंवा प्ले स्टोअरला जाऊनही तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात आणि डेमो व्हिडिओ बघा. आता यूट्यूबला तुम्ही डेमो व्हिडिओ बघतात ते, बरोबर. शिकवणारा मीच आहे. परिपूर्ण कोणतीही परीक्षा असू दे, कुठल्याही परीक्षेला मराठी पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेणार म्हणजे घेणार, कारण की तेवढी मेहनत आपली त्या विषयावरती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स मिळणार आहे, त्याच्यासोबत तुम्हाला बॅचमध्ये त्या ठिकाणी प्रश्न, टेस्ट सिरीज सर्व उपलब्ध असणार आहे अतिशय माफक फीमध्ये. ओके, बघा आता अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही, अशा पद्धतीने लिहिणारा कोण, मी, म्हणजे वाक्यामध्ये हा मूळ उद्देश आलेला आहे, मी, बरोबर. आता अलीकडे म्हटल्यानंतर इथं तर काही कर्त्याबद्दल तो अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला नाही, तर कुठे लिहिले नाही, तर अलीकडे म्हणजे तुम्ही इकडे घेऊ शकतात त्याला डायरेक्ट, म्हणजे तिकडं दोन्ही शब्द काय गेलेत, ते दोघंच्या दोघं शब्द संपलेत, बरोबर. कुठे लिहिले नाही तर अलीकडे लिहिले नाही, म्हणजे तो विधेय विस्तारामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर लिहिलेले काय, तर पत्र, म्हणजे वाक्यामध्ये कर्म किंवा कर्मपूरक आलेलं आहे, पत्र. कर्माबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणाला, एकही, हा कर्माबद्दल अधिक माहिती सांगतो आहे, एकही, बरोबर. विचारलेलं उदाहरण आहे आयोगाने, समजलं का, एमपीएससीने. त्याच्यानंतर मग सर तुम्हाला आता पत्र गेलं, एकही गेलं, मग सर तुम्हाला काय येणार, मी तुम्हाला सांगितलं की वाक्यामध्ये चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडलेला शब्द कुणाचं काम करतो, विधानपूरकाचं काम करतो, म्हणजे ते पूरकामध्ये येणार तुम्हाला, बरं का. आणि लिहिले नाही हे संयुक्त क्रियापद आलं, म्हणजे मूळ विधेय. लिहिले नाही संयुक्त क्रियापद म्हणजे मूळ विधेय म्हणू आपण त्याला. अशा पद्धतीने संपूर्ण शब्द किंवा संपूर्ण शब्दांचं पृथक्करण झालं. हे होतं तुमचं काय, केवळ वाक्याचं पृथक्करण. हा सर्वात पहिला महत्त्वाचा पार्ट होता. म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्या कन्सेप्ट अभ्यासला अशी उत्तरं आपल्याला काढता आली पाहिजे. त्यानंतर आता नंबर 2 मध्ये बघा, मिश्र वाक्याचं पृथक्करण. आतापर्यंत एमपीएससीने यावरती प्रश्न विचारलेला नाहीये. लेक्चर ही पोलीस भरतीपासून तर राज्यसेवा मुख्यपर्यंत अत्यंत महत्त्वाची लेक्चर आहेत. आता मिश्र वाक्याचं पृथक्करण करताना बघा, उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, बागात होणारी पिके वगळली तर त्या काळची पिके हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी थोडी होती. आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे उदाहरण आहे याचा संदर्भ आहे थोर व्याकरणकार मोरो केशव आमले यांच्या पुस्तकाचा. उद्या दिवशी दिवसेंदिवस व्याकरण आता काय होत चाललंय, अवघड होत चाललंय पेपरच्या दृष्टिकोनातून. तर त्या कन्सेप्ट आपण प्रॉपर क्लिअर केल्या पाहिजे, म्हणून हे लेक्चर त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतोय. तर आता बघा इकडं जेव्हा मिश्र वाक्याचं पृथक्करण तुम्हाला करायला लागतं तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट की त्याची आपल्याला जे वाक्य आलेली आहेत, म्हणजे गौण वाक्य आलंय का, प्रधान वाक्य आलंय का, तर ते त्याचे पाठ त्या ठिकाणी करून घ्यायला लागतात. म्हणजे बघा, त्या काळची पिके इतकी थोडी होती, हे आलेलं आहे तुमचं प्रधान वाक्य, बरोबर. मग याचं एक एक वाक्याचं आधी पृथक्करण करून घ्या, बरोबर. हे काय आलेलं आहे, इकडं लिहिलेलं आहे मी प्रधान वाक्य, बरोबर. मग आता त्या काळची पिके इतकी थोडी होती, मग या वाक्यामध्ये जसं आपण नेहमी करतो त्या पद्धतीने त्याचं पृथक्करण करा. सर्वात पहिल्यांदा मूळ उद्देश शोधा. मग असणारी काय किंवा होणारी काय, तर पिके, हे वाक्यामध्ये काय आलं, मूळ उद्देश त्या ठिकाणी वाक्यामध्ये आला. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलाय का, तर यस, त्या काळची म्हणजे त्या ठिकाणी चा ची चे तिथं षष्ठी विभक्तीची प्रत्यय ऑलरेडी जोडलेली आहे, म्हणजे उद्देश विस्तार आलेला आहे त्या काळची. अशा पद्धतीने वाक्यामध्ये उद्देश विस्तार आलेला असणार आहे, बरोबर. त्यानंतर इतकी थोडी होती. आता तुम्हाला मी सांगितलं की कशी होती, तर काही जण म्हणतील की इतकी थोडी, तर काही जण त्याला विधेय विस्तारामध्ये टाकतील. पण मित्रांनो, थोडीमध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कर्त्यानंतर अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द असतात ती पूरकामध्ये, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगत असते पूरकामध्ये त्या ठिकाणी येत असतात. म्हणजे इतकी थोडी, अशा पद्धतीने त्याचा समावेश कुठे होणार आहे,
तर इतकी थोडीमध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता बघा, त्या काळची गेलं, पिके गेलं, इतकी गेलं, थोडी गेलं, तर राहिलं फक्त एकच, ती म्हणजे काय, तर होती. म्हणजे वाक्यामध्ये मूळ विधेय त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये विधेय विस्तार नाही, कर्म नाही, कर्म विस्तार नाही. ओके, हे होतं पहिलं प्रधान वाक्य. त्या पहिल्या प्रधान वाक्याची रचना अशा पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, बरोबर. आता इतकी थोडी कोणासाठी आलेली आहे, तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते क्रियापदाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूरक आहे. आता बरेच जण म्हणतील सर ते विधेय विस्तारामध्ये यायला पाहिजे होते, पण नाही मित्रांनो. विधेय विस्तारामध्ये काय येतं मी तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या. ते विधेय विस्तारामध्ये अधिक माहिती सांगण्यासाठी येतात, मान्य आहे, तो शब्द समूह विधेय विस्तारामध्ये येतो. पण इथं महत्वाची गोष्ट काय आहे, ते क्रियापदाला पूरक आहे. म्हणजे त्या काळची पिके होती, पण ते क्रियापदाला पूरक आहे. त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताय, म्हणून त्याचा समावेश पूरक मध्ये केला जाणार आहे. म्हणून त्या इतकी थोडी ही दोघं शब्द कुठं आली, तर इतकी थोडी दोघं शब्द कुठं आली, तर पूरक मध्ये आली. समजलं का, हा तो कन्सेप्ट आहे. मी अपेक्षा करतो पहिलं प्रधान वाक्याचं पृथक्करण तुम्हाला समजलेलं असेल. तुम्हाला काही अडचण असेल मराठीमध्ये, हा माझा नंबर आहे 9096755652, त्यावर तुम्ही संपर्क करू शकतात. ओके, चला जाऊया पुढं. बघा आता, हाताच्या बोटावर मोजता येतील. आता अशा वेळेस काय असतं की त्या ठिकाणी काही वेळेस कर्ता जो असतो तो कर्ता अध्यारूत त्या ठिकाणी केलेला असतो, किंवा कर्ता त्या ठिकाणी अध्यारूत आपल्याला सांगितलेला असतो की हातावर म्हणजे बोटावर मोजता येतील एवढी, बरोबर. म्हणजे आता इथं काय आहे की हाताच्या बोटावर मोजता येतील. आता इथं कर्ता काय अध्यारूत आहे, म्हणजे इथं कर्ता कोणता अध्यारूत आहे, मग तुम्ही लिहू शकतात, काही अडचण नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये असं चार्ट दिला जाईल आणि हे अशातला प्रकार नसणार आहे. पण आता जो 2025चा पॅटर्न सुरू होतोय, त्याच्यामध्ये काही अंशी व्याकरणावरती प्रश्न विचारले गेले कंपल्सरी लँग्वेजमध्ये, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण अदरवाईज तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये चार्टमध्ये तुम्हाला विचारला जाणार नाही. फक्त प्रश्न विचारला जाऊ शकतो की या वाक्यामध्ये कर्ता कोणता आलाय, तर इथं कोणता कर्ता अध्यारूत आहे, तर आपणास हा कर्ता तिथे अध्यारूत आहे. हा कर्ता अध्यारूत आहे. आपणास असं लिहून तुम्ही त्या ठिकाणी वाक्य पुढे वाचू शकतात. आपणास हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पद्धतीने कर्ता इथं कोणता अध्यारूत आलाय, तर आपणास हा कर्ता इथं अध्यारूत आहे. ओके, पण तिथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आता इकडं जर आपण लक्षात घेतलं तर कर्त्याच्या अगोदर अधिक माहिती सांगण्यासाठी ती रचना आलेली नाही, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं की संपूर्ण हाताच्या बोटावर मोजता येतील, हे गौण क्रियाविशेषण वाक्य आहे, बरोबर ना. काय आहे, गौण क्रियाविशेषण वाक्य. आता नाम वाक्य काय, विशेषण वाक्य काय, गौण क्रियाविशेषण वाक्य काय, ह्या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे, बरोबर ना. तर बरंच महत्त्वाचा पार्ट आहे. जर मला कमेंट्स करून तुम्ही सांगितलं की नाम वाक्य, विशेषण वाक्य, गौण क्रियाविशेषण वाक्य, हे गौण उपवाक्य जे काही प्रकार आहे ते सुद्धा मी तुम्हाला एकदा लेक्चरमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन गेल, म्हणजे टेन्शन नाही, बरोबर. मग आता हा कर्ता आला, बरोबर. हाताच्या बोटावर मोजता येतील. आता मोजता येतील म्हटल्यानंतर मूळ विधेय झाला, ते मोजता येतील हे काय झालं, मूळ विधेय आलं. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर हा एक शब्द गेला हाताच्या बोटावर, म्हणजे कशावरती मोजता येतील असा प्रश्न जर तुम्ही विचारला क्रियापदाला त्या ठिकाणी, तर क्रियापदाला विचारल्यानंतर येणारं जे काही उत्तर आहे ते हाताच्या बोटावर. म्हणजे इथं येणारं जे काही हाताच्या बोटावर आहे, तर ही दोघं शब्द कशामध्ये समाविष्ट होतील, तर विधेय विस्तारामध्ये ती समाविष्ट होतील हाताच्या बोटावर. समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण मित्रांनो या सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला येणारी जी काही उत्तरं आहेत तर ती येणारी उत्तरं अशा पद्धतीने लक्षात घेता येतात. ओके, चला जाऊया पुढं. पुढचा प्रकार आहे, आता पुढचं उदाहरण आहे बघा, बागात होणारी पिके वगळली. आता बागात होणारी पिके वगळली अशा प्रकारचा प्रश्न तिथे म्हणजे उदाहरण आलेलं आहे, बागात होणारी पिके वगळली. आता वगळली हे काय आलेलं आहे, सरळ सरळ मूळ विधेय आलेलं आहे. वगळली हे काय आलं आहे, मूळ विधेय. मग वगळणारी काय, तर पिके, मूळ उद्देश. मग आता बरेच जण म्हणतील की कुठे होणारी, बागात होणारी, सरळ सरळ त्यांना घेतील आणि इकडं विधेय विस्तारामध्ये त्याचा समावेश करतील, पण ते चुकीचं आहे. ते विधेय विस्तार येऊ शकत नाही, पूरक येऊ शकत नाही, कर्म नाही, कर्मपूरक नाही. का, कारण की पिके वगळली, बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं की उद्देश विस्तार काय काय येतो. उद्देश विस्तार मी तुम्हाला सांगितलं कृदंत विशेषण सुद्धा उद्देश विस्तार येतो कर्त्याच्या आधी.
एका क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेला शब्द, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी हो हे क्रियापदाचं मूळ रूप आलं आणि नारी हे त्याला त्या ठिकाणी प्रत्यय जुडलं, म्हणजे बागात होणारी, म्हणजे ही शब्दकर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेली आहेत. म्हणजे याचा समावेश कुठे येणार आहे, ह्या पिकाबद्दल ते अधिक माहिती सांगतायत. म्हणजे त्या ठिकाणी बागात होणारी अशा पदी दोन्ही शब्द कशामध्ये येणार आहे, उद्देश विस्तारामध्ये येणार आहे. इतकं सोप्या पद्धतीने वाक्यामध्ये जे काही मिश्र वाक्याचं पृथक्करण आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. समजलं का. आपल्याला तर आपण शिकलोय चांगल्या पद्धतीनं की प्रधान वाक्य काय असतं, आपल्याला माहिती आहे की मिश्र वाक्य काय असतं, प्रधान वाक्यामध्ये गौण वाक्य कोणतं, म्हणजे मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य कोणतं असतं किंवा गौण वाक्य म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट आपल्या प्रॉपर क्लिअर आहे. इथं कुठेही शंका नाही. मग पृथक्करण करायला परिपूर्ण मार्ग मोकळे आहेत आपले, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ओके, आय होप, मी अपेक्षा करतो मिश्र वाक्याचं पृथक्करण तुम्हाला अतिशय उत्कृष्टपणे समजलं असेल. मला कमेंट्स करून सांगा सर्वांनी. आता शेवटचा त्या ठिकाणी संयुक्त वाक्याचं पृथक्करण कशा पद्धतीने केलं पाहिजे बघा. संयुक्त वाक्याचे पृथक्करण, हवा कोंदट असल्यास मनुष्यांच्या प्रकृती बिघडतात, फुफ्फुसांचा व्यापार नीट चालत नाही आणि अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात, अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. ओके, आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिलं उदाहरण आहे बघा. हवा कोंदट असल्यास मनुष्यांच्या प्रकृती बिघडतात. इथं हे प्रधान वाक्य आहे, कुठेही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची गरज नाही, ते स्वतंत्र पद्धतीने रचना आलेली आहे. बरोबर. मग बिघडणाऱ्या कोण, वाक्यामध्ये मूळ विधेय आलेलं आहे बिघडतात. मी लिहून घेतो मूळ विधेय बिघडतात. बरोबर, हे त्या ठिकाणी मूळ विधेय आलं. बिघडणाऱ्या कोण, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी प्रकृती मूळ उद्देश आला. बरोबर, म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर बिघडतात हे गेलं, त्याच्यानंतर प्रकृती गेलं. बरोबर, आणि त्याच्यानंतर मनुष्यांच्या षष्टी भक्तीचा प्रत्यय जोडून आलेला शब्द उद्देश विस्तार असतो. म्हणजे त्या ठिकाणी हा शब्द इकडे आलेला असणार आहे मनुष्यांच्या. आता काही जण म्हणतील सर हवा कोंदट असल्यास, केव्हा हवा कोंदट असल्यास विधेय विस्तार, हवा कोंदट असल्यास केव्हा त्या ठिकाणी या सर्व गोष्टींमध्ये बिघाड होतो, तर त्या ठिकाणी हवा कोंदट असल्यास, म्हणजे इकडं आहे विधेय विस्तार. अशा पद्धतीने पहिल्या प्रधान वाक्याचं पृथक्करण अशा पद्धतीने आपण केलं. ओके, सर्वांना समजलं असेल. दुसरं प्रधान वाक्य बघा. आता फुफ्फुसांचा व्यापार नीट चालत नाही, चालत नाही म्हणजे त्या ठिकाणी मूळ विधेय आलं, चालत नाही. ओके, म्हणजे एक एक त्या ठिकाणी वाक्यांमध्ये काय की जे वाक्य असतात का नाही त्यातले शब्द त्या ठिकाणी कमी करत घ्यायचे. बरोबर, आता इकडं चालणारा काय असं आपण त्या ठिकाणी विचारू शकतो. म्हणजे चालणारा काय, तर व्यापार वाक्यामध्ये आला तो मूळ उद्देश, व्यापार मूळ उद्देश आला. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणाचा चालत नाही, तर तो फुफ्फुसांचा चालत नाही. म्हणजे फुफ्फुसांचा षष्टी भक्तीचा प्रत्यय जोडला उद्देश विस्तार, फुफ्फुसांचा, म्हणजे हा शब्द गेला, हा शब्द गेला. कसा चालत नाही, नीट, म्हणजे इकडं तो आलेला असणार आहे विधेय विस्तार, म्हणजे विधेयपूर्वक नाही, कर्म विस्तार नाही. ओके, अशा पद्धतीने दुसऱ्या वाक्याचं प्रधान वाक्याचं पृथक्करण इथं आपण केलं. याला म्हणतात संयुक्त वाक्याचं पृथक्करण, म्हणजे केवळ वाक्य संयुक्त आणि मिश्र वाक्याचं पृथक्करण. त्यानंतर पुढे बघा, अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. बरोबर, उत्पन्न होणारे कोण, तर रोग, म्हणजे वाक्यामध्ये मूळ उद्देश काय आला, रोग. त्याच्यानंतर आता त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्याबद्दल कोण आलेत, अनेक प्रकारचे, म्हणजे तो उद्देश विस्तारायला असणार आहे, अनेक प्रकारचे, तो काय आलेला असणार आहे उद्देश विस्तार. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याने उत्पन्न होतात, म्हणजे या कर्त्याला हा शब्द काय ठरतो आहे, तर पूरक ठरतो आहे उत्पन्न, म्हणजे तो पूरक मध्ये येणार आहे उत्पन्न. समजलं का. तो कशामध्ये येणार आहे, तो पूरक मध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी होतात. अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर हे तुमचं संयुक्त वाक्याचं पृथक्करण होतं. आता मी काय केलं की एक एक उदाहरण घेतलं आणि त्याचं पृथक्करण त्या ठिकाणी तुम्हाला करून दिलं. मित्रांनो, मी बॅचमध्ये नाही काय तर 9-9, 10-10 उदाहरणं घेतो, जेणेकरून कसाही प्रश्न विचारला गेला की फक्त मराठी एकचदा पुन्हा पुन्हा मराठी शिकण्याची गरज नाही. अतिशय उत्कृष्टपणे या सर्व कन्सेप्ट मी बॅचमध्ये क्लिअर करून देतो. आपलं आज म्हणजे अपडेट स्वरूपाचं व्याकरण शिकायचं असेल मुख्य परीक्षेसाठी तर आजच आपला ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आणि तुम्हाला सर्वतोपरी सर्व प्रकारच्या नोट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करतो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. नवनवीन लेक्चरसाठी, नवनवीन माहितीसाठी सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.